गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्ते मुलांनो. ही प्रार्थना घेण्याचं कारण म्हणजे आज आहे गुरुपौर्णिमा दिनांक 5. गुरुपौर्णिमा हाच दिवस व्यासपौर्णिमा म्हणून सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी व्यासांचं पूजन, गुरूंचं पूजन केलं जात असतं. आणि आपल्या पुस्तकामध्ये जी पहिली प्रार्थना आहे ती सुद्धा याच्यावरच आधारित आहे. तर सुरुवातीला मुलांनो मी तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करणार आहे. तत्पूर्वी कहाणी लेखनाचा मी व्हिडिओ तुम्हाला आधी दिलेला होता, तर त्याच्यामध्ये एक मुद्दा सांगायचा राहून गेला, तो सांगते. कहाणी लेखन हे भूतकाळी भाषेमध्ये लिहायचं असतं, म्हणजे पास्ट टेन्समध्ये तुम्ही कहाणी लिहायला हवी. आता हे जे निबंध लेखन तुम्हाला दिलेलं आहे, कहाणी लेखन तुम्हाला दिलेलं आहे, ते 100 पेजेसचं जे निबंधासाठी तुम्ही बुक करणार आहात त्याच्यामध्ये ते लिहायचं आहे. आणि वर्गपाठाच्या वहीमध्ये क्लासवर्कमध्ये म्हणजे 200 पेजेसचं जे क्लासवर्क करणार आहात मराठीसाठी, त्याच्यामध्ये मुळाक्षरे 14 खडीची रचना, 14 खडी 1 ते 100 अंकांचं अक्षरी लेखन, आणि त्याचबरोबर आता आणखी काही गोष्टी मी त्याच्या पुढे लिहायला सांगणार आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याआधी तुम्ही जे काही डाऊट विचारलेले होते की न बाणाचा आणि न नळाचा याच्यामध्ये काय फरक आहे, तर न बाणाचा जो आहे त्याचं उच्चारण तुम्ही जेव्हा कराल तेव्हा जिभेचं टोक पहा तुमचं पूर्णपणे गोल वळून मागे लागतं टाळ्याला. तर ते जे आहे न हे उच्चारण आहे, आणि न नळाचा जो आहे तो मात्र उच्चारण करत असताना जिभेचं टोक हे तुमचं दाताच्या मुळांशी लागतंय वरच्या बाजूला. तर हा उच्चारण स्थानाचा फरक आहे. न न ते उच्चारण करून तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर 14 खडीच्या रचनेमध्ये हा डाऊट विचारण्यात आलेला होता की अ काय काम करते. तर मी सांगितलं होतं की व्यंजन हे अपुरे असतात, त्यांना पूर्ण करण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते. मग क जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याचा पाय मोडलेला असतो, म्हणजेच ते अपूर्ण असतात. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा अ हा स्वर मिसळला जातो तेव्हा तयार होतो पूर्ण क, तेव्हा त्या क चा पाय मोडला जात नाही. तर हा फरक आहे की 14 खडीच्या रचनेमध्ये अ काय काम करतं, तर त्या क ला पूर्णत्व देतं. आता इथे पहा, इथे तुम्हाला मी आठवड्याचे 7 वार दिलेले आहेत, इंग्रजी 12 महिने दिलेले आहेत, त्याच्यानंतर मराठी महिने आणि त्या महिन्यांमध्ये येणारे महत्त्वाचे तेवढे सण दिलेले आहेत. आणखी तुम्हाला सण माहिती असतील तर ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, चित्र काढण्याची गरज नाही. हे सगळं वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. आठवड्याचे वार, इंग्रजी महिने, हे मराठी महिने आणि त्यामध्ये येणारे सण, चित्र काढायची गरज नाही. त्याच्यानंतर आपले नातेवाईक दिलेले आहेत, कोणाला काय म्हणतात ते नातेवाईक दिलेले आहेत, ते तुम्ही सगळे इथे लिहून काढायचं आहे. आता याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकाकडे. मुलांनो, हे जे मी तुम्हाला वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायला दिलेले आहे, आठवड्याचे वार, मराठी महिने, सण, इंग्रजी महिने किंवा नाते, तर हे नाती वगैरे सगळं जे काही लिहायला दिलेलं आहे, तर तुम्हाला पत्रलेखन करावं लागतं, कहाणी लेखन करावं लागतं, निबंध लेखन करावं लागतं, जाहिरात लेखन, वृत्तांत लेखन, अशा अनेक प्रकारचं जे लेखन करावं लागतं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लिहाव्या लागतात. मग त्या तुमच्या पाठ असाव्यात, त्या तुम्हाला शुद्ध लिहिता याव्यात याच्यासाठी दिलेल्या आहेत, म्हणून आधी ते लिहायचं आहे. आता आपण आपल्या प्रत्यक्ष 8वीच्या टेक्स्टबुक म्हणजे पाठ्यपुस्तकाकडे वळतो आहोत. हे पहिलं पान पहा, या पहिल्या पानाला म्हणायचं मुखपृष्ठ. या मुखपृष्ठावरती तुम्हाला काय दिसतं आहे, तर एक घाट दिसतो आहे. तुम्ही जर आतमध्ये पाठ्यपुस्तक वाचलेलं असेल तर तुम्हाला एक पाठ आहे, घाटात घाट वरंधा घाट, म्हणजेच या घाटाचं नाव काय आहे, वरंधा घाट. वरंधा घाट इथे दिलेला आहे. मुलं आहेत, मुली आहेत, जे हे घाटातून जात असताना त्याचा आस्वाद घेतायत, आनंद घेतायत, मजा लुटतायत. मग त्यांच्याबरोबर अनेक वस्तू आहेत, नंतर ते एकमेकांना दाखवतायत, एकमेकांनी दाखवलेल्या काही गोष्टी ते पाहतायत, आणि हे एकंदरीत निसर्ग सौंदर्य जे आहे ते न्याहाळतायत. म्हणजेच याच्यातून आपल्याला काय सुचवायचं आहे, तर आपल्याला निरीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे.
कोणतीही गोष्ट शिकत असताना बारकाईनं ती पाहणं, ती अनुभवणं आणि मग ती आपल्या शब्दांमध्ये मांडणं, हे आपल्याला आता करायचं आहे. मुळात आपल्याला आता विषय शिकायचा नाहीये, भाषा शिकायची आहे. त्याच्यासाठी फक्त प्रश्नोत्तरं असं आपल्याला करायचं नाहीये. तर अनेक प्रकारचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे, अनेक प्रकारच्या आपल्याला कृती करायच्या आहेत, अनेक प्रकारच्या चर्चा घडवून आणायच्या आहेत आणि मग एकमेकांमध्ये संवाद करायचे आहेत, काही नाटकांचं प्रदर्शन करायचं आहे, काही विषय मांडायचे आहेत, वादविवाद घ्यायचे आहेत आणि या सगळ्यांमधून जे काही मुद्दे मिळतील ते व्यवस्थितरित्या कसे मांडायचे आहेत ते सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. तुमचं स्वमत काय आहे त्याच्याविषयीचं, तुमचं काय म्हणणं आहे, याला फार महत्त्व आता आहे. तर त्याच्यासाठी म्हणून हे असं चित्र जे आहे हे अतिशय बोलकं आहे. त्याच्यानंतर अगदी शेवटचं जे पान आहे याला म्हणायचं मलपृष्ठ. मलपृष्ठामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे? तर मलपृष्ठामध्ये ही मुलं काय करतायत? गिर्यारोहण करतायत. काही मुलं वरती चढतायत, काही मुलं खाली थांबलेली आहेत. म्हणजे प्रत्यक्ष कृतींद्वारे आता आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. आनंददायी ते शिक्षण असलं पाहिजे. तर मराठी विषय नाही तर भाषा शिकायची आहे आणि ती आनंद घेत मजा लुटत आपल्याला शिकायची आहे. गिर्यारोहण म्हणजे काय? ट्रेकिंग. चला, मुखपृष्ठ मलपृष्ठ पाहिलं. आता पाहूयात आपण पाठ्यपुस्तकामध्ये काय काय आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला इथे काय दिलेलं आहे? तुम्हाला कोणते ना कोणते तरी स्थळ पाहायला नक्कीच आवडत असेल. खाली काही प्रश्न व मुद्दे दिले आहेत, त्या आधारे माहिती लिहा. आता इथे स्थळ म्हटलं तर दोन अर्थ होतात पहा. लग्नासाठी म्हणून जेव्हा आपण एखादी मुलगी पाहायला जातो किंवा एखादा मुलगा पाहायला जातो त्याला सुद्धा स्थळ म्हणतात. आणि एखादं पर्यटन असेल ठिकाण तर त्याला सुद्धा स्थळ म्हणतो आपण. तर इथं तुम्हाला आवडणारं स्थळ कुठलं सांगितलेलं आहे? मुलगी किंवा मुलगा नव्हे, तर इथे ठिकाण आहे. तर त्या ठिकाणाविषयीची तुम्हाला इथे माहिती विचारण्यात आलेली आहे. पर्यटन स्थळ आहे. तर पर्यटन स्थळ म्हणजे काय? टुरिस्ट प्लेस. आता पहा, तुमचे आवडते स्थळ, तुमचे एखादे आवडते पर्यटन स्थळ असेल, टुरिस्ट प्लेस असेल, तर येथे आवडणाऱ्या स्थळाचे चित्र लावा. इथं तुम्ही ते चित्र चिकटवायचं आहे. या सगळ्या कृती करायच्या आहेत बरं का, कारण शिकायचं आपल्याला कसं आनंद घेत शिकायचं आहे, आस्वाद घेत शिकायचं आहे, मजा करत शिकायचं आहे. त्याच्यामुळे या पुस्तकांमध्ये ज्या ज्या काही कृती दिलेल्या आहेत त्या आपण सगळ्या व्यवस्थित करणार आहोत. त्याच्यामुळे पहा तुम्हाला किती मजा येते शिकायला ते. आता येथे आवडणाऱ्या स्थळाचं चित्र लावायचं आहे. म्हणजे कुठलं टुरिस्ट प्लेस आहे, पर्यटन स्थळ आहे, ठिकाण आहे की जे तुम्हाला फार आवडतं, त्याचं इथं चित्र लावायचं आहे. पुस्तकामध्येच लावायचं आहे आणि पेन्सिलनं सगळं लिहायचं आहे. पुस्तकातच ही कृती करायची आहे. पुढे पहा, हे स्थळ कोणत्या गावातील किंवा जिल्ह्यातील किंवा राज्यातील किंवा देशातील आहे? गावातील विलेज, जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट, राज्यातील स्टेट आणि देश कंट्री. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लिहायच्या आहेत. नंतर दुसरं काय विचारलंय? हे स्थळ आवडण्याचे मुख्य कारण कोणते? कारण, रिझन. काय रिझन आहे, काय कारण आहे की तुम्हाला हे स्थळ खूप आवडतं, ते तिथं तुम्ही लिहायचं आहे. या स्थळाची भौगोलिक वैशिष्ट्ये, भौगोलिक, जिओग्राफिकल. तर काय भौगोलिक वैशिष्ट्य तुम्हाला इथली दिसून आली त्या ठिकाणावरची, ती इथं लिहायची आहेत. या स्थळाची संस्कृती व परंपरा, संस्कृती कल्चर आणि परंपरा ट्रेडिशन. तर काय आहे इथली संस्कृती, कल्चर काय आहे इथलं, तिथल्या ट्रेडिशन म्हणजे परंपरा काय आहे ते तुम्ही तिथे लिहायचे आहेत. त्याच्यानंतर 5वं दिलंय तेथील लोकजीवन. लोकजीवन म्हणजे लाईव्हलीहूड काय आहे त्या ठिकाणचं, लोकांचं जगणं कसं आहे, जीवन पद्धती कशी आहे ते तिथं मांडायचे आहे. आणि या स्थळाची ऐतिहासिक माहिती म्हणजे हिस्टॉरिकल, जर काही माहिती तुम्हाला असेल तर ती तिथं तुम्ही लिहायची आहे. हे तुम्ही इथे पुस्तकामध्ये सोडवू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की अरे बापरे हे लिहायला बरीच जागा लागतीये, इथं काही हे पुरत नाहीये, तर तुम्ही ते वहीमध्ये लिहिलं तरी चालेल, वर्गपाठाच्या वहीमध्ये, क्लासवर्कमध्ये. त्याच्यानंतर पाहूयात मराठी सुलभ भारती नाव आहे. सुलभ, सोपे आहे पुस्तक, सहज शिकता येण्यासारखे आहे आणि शिवाय मजा घेत आपल्याला शिकायचं आहे. ही प्रस्तावना पूर्ण वाचून काढा.
त्याच्यानंतर इथे अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया दिलेली आहे, अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही वाचून काढावी. थोडक्यात मी तुम्हाला सांगते मुलांना, अध्ययन निष्पत्ती जी तुम्हाला दिलेली आहे, या ठिकाणी तुम्हाला अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे. तर तुम्हाला काय काय शिकायचं आहे, कुठले कुठले कौशल्य तुमच्यामध्ये यायला हवेत. तर महत्त्वाचं काय आहे, आता आपल्याला निरीक्षण करायचं आहे, बारकाईनं सगळं काही पाहायचं आहे आणि बारकाईनं ते मुद्दे टिपायला शिकायचं आहे. त्याच्यानंतर वाचन तुमचं चांगलं असलं पाहिजे. वाचन 2 प्रकारे करायचं. आता आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, तर जो कुठला पाठ किंवा कविता मी तुम्हाला शिकवणार आहे त्याचं आधी तुम्ही मौन वाचन करायचं आहे, मनातल्या मनात वाचन करायचं आहे. नंतर मी पाठ किंवा कविता जेव्हा शिकवेल तेव्हा ती कविता गाऊन पाहायची आहे आणि जर पाठ असेल तर तो प्रकट वाचन करायचं, म्हणजे मोठ्यांदा वाचायचं आहे. याच्यासाठी की मी शिकवल्यानंतर तुम्हाला आता त्याचं उच्चारण वगैरे कळालेले आहेत, पाठ समजलेला आहे, तर तो वाचायचा आणि वाचताना मग तुम्हाला सगळे उच्चारण येत आहेत का किंवा सगळ्या गोष्टी समजल्यात का हे तपासून पाहायचं आहे. त्याच्यानंतर घेतलेले तुमचे काही जे अनुभव असतील, छोटे छोटे अनुभव असतील, काही तुमच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी असतील, याचं लेखन करून ठेवायला शिकायचं आहे. लेखनाची गती तुमची योग्य असली पाहिजे, म्हणजे अनुलेखन आणि श्रुतलेखन दोन्ही सुद्धा. अनुलेखन म्हणजे पाहून लिहिणे आणि श्रुतलेखन म्हणजे ऐकून लिहिणे. लिसनिंग स्किल तुमचं चांगलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर आत्तापर्यंतचं जे काही व्याकरण झालेलं आहे त्याची आपण एकदा उजळणी घेऊच, पण ते सुद्धा तुम्हाला यायला हवं. तर आता जो अभ्यास करायचा आहे, प्रत्यक्षात चर्चा करायच्यात आपल्याला. त्याच्यानंतर अनेक प्रश्नोत्तर आपण वर्गात घेणार आहोत, वादविवाद घेणार आहोत, संवाद घेणार आहोत. तर ह्या चर्चा करणं, वादविवाद करणं, संवाद करणं किंवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं, हे सगळं तुम्हाला यावर्षी करायचं आहे. आणि शिवाय त्याच्यातून जे काही मुद्दे निघतील त्यांचं लेखन करायला सुद्धा शिकायचं आहे. तर सगळ्यांनी अगदी उत्साहानं प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला प्रत्येक गोष्ट कृतीतून शिकायची आहे. तर सगळं समजणं आणि मग ते कृतींमध्ये समजून उमजून मांडणं किंवा समजून उमजून वाचन करणं, त्याच्यानंतर लेखन करणं, हे सगळं आपल्याला आलं पाहिजे. आता यापुढे पहा. यापुढे जी पहिली कविता आहे, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर याचे कवी आहेत कवी जगदीश खेबुडकर. आता आपण जगदीश खेबुडकर यांच्याविषयीची माहिती पाहूयात. आता समोर जो फोटो तुम्हाला दिसतो आहे तो कवी जगदीश खेबुडकर यांचा आहे. जगदीश खेबुडकर यांचा जन्म 1932 या दिवशी झालेला आहे, या रोजी झालेला आहे आणि 2011 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. प्रसिद्ध मराठी कवी, कविता लिहिणारे, साहित्यिक, साहित्य लिटरेचर लिहिणारे, गीतकार, गीतांची रचना करणारे, सॉन्ग रायटर. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे फिल्म इंडस्ट्रीसाठी त्यांनी मराठी गीतं मोठ्या प्रमाणावरती खूप लेखन केलेलं आहे. त्यांनी लिहिलेली गीते अत्यंत लोकप्रिय आहेत, अतिशय लोकप्रिय अशी त्यांनी गाणी लिहिलेली आहेत. म्हणजे मराठी चित्रपटमध्ये, मराठी पिक्चरमध्ये जी काही गाणी त्यांनी लिहिलेली आहेत ती खूप लोकांमध्ये प्रसिद्ध झाली, लोकप्रिय झाली, लोकांना फार आवडली. त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. किती? एक नाही, दोन नाही, किती? 325 मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिलेली आहेत. 325, 325 पिक्चर्स, त्याच्यासाठी त्यांनी गीते, सॉंग्स लिहिलेली आहेत. त्यांनी 25 पटकथा व संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म्स यासाठी लेखन केले आहे. गदिमा पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही शांताराम स्मृती पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यांसारख्या 60हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. म्हणजे कार्य किती मोठं आहे पहा त्यांचं, आणि शिवाय ते लोकांना किती आवडलेलं आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. गुरुच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बाणून सत्कार्य करणे. गुरुच्या शिकवणीतून गुरु जे काही शिकवण देतात
जी काही मूल्य आपल्या अंगामध्ये रुजवू पाहतात ते सद्गुण अंगी बाणवून, म्हणजे जे काही सद म्हणजे चांगले गुण, त्यांनी जे काही चांगले गुण आपल्याला शिकवलेले आहेत ते आपल्या अंगी बाणवून म्हणजे आपल्या अंगामध्ये आणून सत्कार्ये करणे. सत्कार्ये म्हणजे चांगली कार्ये, चांगली कामे करणे म्हणजे गुरुने दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे होय. म्हणजे गुरुनं एका पिढीला दिलेला वारसा दुसऱ्या पिढीनं पुढच्या पिढीला द्यायचा, याला म्हणायचं वारसा पुढे चालू ठेवणे. म्हणजे माझ्याकडून एखादी चांगली तुम्हाला मिळालेली गोष्ट तुम्ही ती दुसऱ्याला देणं, त्यानं ती पुढच्याला देणं, असं एकानंतर एका पिढीला तुम्ही ही चांगली गोष्ट देत राहणं, याला म्हणायचं वारसा पुढे चालू ठेवणे. हा वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन, आश्वासन म्हणजे खात्री, प्रस्तुत गीतातून कवी देत आहेत. म्हणजे गुरु जे काही तुम्हाला चांगले गुण देतात, जी काही चांगली शिकवण देतात, जी काही चांगली मूल्य तुमच्यामध्ये रुजवतात, ती सगळी गुरुनं दिलेली मूल्य आम्ही स्वतःमध्ये तर आणूच, पण पुढच्या पिढीला सुद्धा ती देऊ, याचं आश्वासन म्हणजे याची खात्री या प्रस्तुत गीतामधून कवी देत आहेत. आता हे गीत काय आहे? आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर भाग 1 मधली ही पहिली जी प्रार्थना आहे ती आपण आता प्रत्यक्ष शिकणार आहोत पुढच्या पिरियडला. धन्यवाद.